विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दीपावली गृहपाठ इयत्ता 3 परिसर अभ्यास उत्तरे पाहणार आहोत। प्रथमतः प्रश्न पहिला आहे, चूक की बरोबर ते लिहा। प्रश्न पहिला आहे, कोंबडा खूप उंच उडतो, चूक आहे। कावळा काळा असतो, बरोबर आहे। सरडा सरपटणारा प्राणी नाही, चूक आहे। सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले नसतात, हे उदाहरण चूक आहे। झुरळ कीटक आहे, विधान बरोबर आहे। पिसू, उंदीर, गोचिड हे त्रासदायक प्राणी आहेत, हे विधानही बरोबर आहे। 7वा प्रश्न आहे, हत्ती गुहेत राहतो, चूक आहे। कोंबडीच्या निवाऱ्याला खुराडा म्हणतात, बरोबर आहे। घोड्याच्या निवाराला गोठा म्हणतात, हे चूक आहे। तबेला म्हणतात। सूर्य पूर्वेला उगवतो, विधान बरोबर आहे। आपल्या राष्ट्राचे नाव महाराष्ट्र, बरोबर आहे। महाराष्ट्र हे आपले राज्य आहे, बरोबर आहे। आणि टेलिफोन, संगणक, वर्तमानपत्रे ही संदेशवहनाची साधने आहेत, हे विधानही बरोबर आहे। आणि मुंगीला पाण्याची गरज नसते, हे विधान चूक आहे। अशा प्रकारे आपण चूक की बरोबर हे पाहिलं। पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहुणा ओळखा, त्यामध्ये आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे। झाड, वाघ, दगड, कुत्रा। दगड हा निर्जीव आहे। रुमाल, पेन, साप, टेबल। साप हा सजीव आहे। सरडा, पाल, गांडूळ, बेडूक। यामध्ये गांडूळ हा वेगळा शब्द आहे। तबेला, घर, खुराडा, गुहा। गुहा हे वेगळं आहे। लोकर, अंडी, दूध, मांस। यामध्ये लोकर हा शब्द पाहुणा आहे। सांगा पाहू, यामध्ये जय हिंद या घोषवाक्याचे जनक कोण आहे? आबिद हसन सफरानी। पुढचा प्रश्न पाहूया, त्याआधी एक लाईक नक्की करा। नावे लिहा, प्रत्येकी 2 नावे आपल्याला लिहायची आहे। पाळीव प्राणी, गाय, कुत्रा, तुम्ही तुमच्या मनाने लिहिली तरी चालतील। जंगली प्राणी, सिंह, वाघ। सजीव, माणूस, झाड, निर्जीव, कपाट, खुर्ची। राज्यांची नावे, महाराष्ट्र, कर्नाटक। जिल्ह्यांची नावे, सातारा, सोलापूर, नागपूर। सरपटणारे प्राणी, साप, सरडा। कीटकांची नावे, झुरळ, डास। वाहतुकीची साधने, विमान, रेल्वे। शेतीची अवजारे, नांगर, कुळव। आणि काळ मोजण्याची साधने, घड्याळ, दिनदर्शिका। सांगा पाहू, यामध्ये जय जवान, जय किसान, जय विज्ञान ही घोषणा कोणाची आहे? तर लाल बहादूर शास्त्री। अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवणार आहे। आता पाहूया पुढचा प्रश्न। खालील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा। तुमच्या जिल्ह्याचे नाव काय? तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते नाव लिहा। तुम्ही कोणत्या तालुक्यात राहतात त्याचेही नाव लिहा। महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र आहे। मुख्य दिशांची नावे कोणती आहेत? पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर। पुढचा प्रश्न पाहूया, त्याआधी एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 5वा प्रश्न आहे, नकाशात दिशादर्शक बाणाचे टोक कोणती दिशा दाखवते? उत्तर। कोणता पक्षी जवळजवळ असणाऱ्या झुडपांची पाने शिवून घरटे बनवतो? शिंपी। सापांचा निवारा कोणता? बीळ, वारुळ। पश्चिमेकडे तोंड करून उभे राहिले तर तुमच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल? उत्तर। आता पुढचा प्रश्न पाहूया, त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका। 9वा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील राज्य कोणते? गोवा। घडून गेलेली घटना कोणत्या काळातील समजावी? भूतकाळ। आणि संत गाडगेबाबांचे पूर्ण नाव? डेबूजी झिंगराजी जानोरकर। जागतिक वारसा दिन केव्हा साजरा केला जातो? 18 एप्रिल। महाराष्ट्राची राजधानी मुंबई। आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली। आणि इंद्रधनुष्यात किती रंग असते? तर इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात। सांगा पाहू, यामध्ये प्रश्न विचारला आहे, रामायण कोणी लिहिले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वाल्मिकी ऋषी। अशा प्रकारे आपण संपूर्ण नवनीत दीपावली गृहपाठ पाहिला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।